समाजाचा कसा फडफड करतोय झेंडा आदिवासी समाजाचा साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतोय आदिवासी पोरांचा साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतोय आदिवासी पोरांचा कसा फडफड करतो झेंडा आदिवासी समाजाचा कसा फडफड करतो झेंडा आदिवासी समाजाचा साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतोय आदिवासी पोरांचा साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतोय आदिवासी पोरांचा आदिवासी पुरुषाचा प्रभा पडला मुक्ताई नागवंशीय जमातीची ग नागवंशीय जमातीची ग वीरांगना तुझाई नाची मुक्ताई घेतली तलवार नागवंशीय संघर्षात मुक्ता वंशीय संघर्षात मुदा घोड्यावरती स्वार पाठीला बांधून खाली डोम्याला गसाई नागवंशीय जमातीची ग नागवंशीय जमातीची ग वीरांगना तुझाई नागवंशीय जमातीची ग वीरांगना तुझाई नागवंशीय मुक्तीसाठी वाघाचा चल आता आपण जाऊ आता आपण जाऊ हा हो ना त्या मागं शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य जननायक महानायक बिरसा मुंडा आणि तुम्हा आम्हाला सर्वांना शिक्षणाचे धडे देणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि मानिका या सर्वांच्या प्रतिमेला सर्वप्रथम वंदन करतो आणि दोन शब्द फक्त मी तुमच्याशी बोलतोय. मित्रांनो, समाज
आपण या ठिकाणी एकत्रितपणे आलेलो आहे या समाजाच्याच नावाखाली. परंतु समाज म्हणजे काय? समाज म्हणजे फक्त इथे उपस्थित असणं किंवा एखादी जमाव निर्माण करणं याला समाज म्हणत नाही. तर समाज म्हणजे जी आपली परंपरा आहे, जी नैतिक मूल्य आहे, जी आपण संस्कृती जोपासतो आणि ती संस्कृती अशीच टिकून राहावी यासाठी आपण जे काही सण उत्सव साजरे करतो त्याला आपण समाज म्हणूया. मित्रांनो, या ठिकाणी आपण एकत्रित आलेला आहे फक्त नागदिवाळी हा एक निमित्त नसावा. आपल्याला समाजामध्ये जगत असताना किंवा समाजामध्ये राहत असताना अनेक समस्या येत असतात आणि त्याच समस्या आपण एकमेकांना शेअर कराव्यात, एकमेकांना सांगाव्यात आणि त्या समजून घेण्यासाठी आपण एकमेकांसाठी मदत करावी. त्यासाठी समाजाची उभारणी, समाजाची खरं तर निर्मिती केली जाते. आणि म्हणून मी आपण सर्वांना आवाहन करतो की आपण सर्व ठिकाणी आपण स्वतःला असं म्हणतो की नाही मीच मोठा आहे किंवा मीच कार्यकर्ता आहे आणि मी सर्व काही करेल, परंतु ह्याला आपण समाज म्हणत नाही किंवा असा समाज कधीही पुढे जात नाही. तर त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित येणं आणि एकत्रित बसून त्यावर निर्णय घेणं, चर्चा करणं ह्या गोष्टी आवश्यक असतात. मित्रांनो, ह्या गोष्टी मला खरं तर सांगण्याची तुम्हाला गरज नसावी, कारण तुम्ही बरेच माझ्यापेक्षा मोठे आहेत, महान आहेत आणि अनुभवी सुद्धा आहेत. परंतु इथे मंडळाच्या वतीनं मला बोलण्याची संधी दिली. मला माहिती आहे वेळ बराच झालेला आहे आणि बोलायला मला बरेच शब्द अजूनही आहेत. मला खरं तर आवडते बोलायला, पण या ठिकाणी वेळेचं भान ठेवतो आणि मला फक्त 2 शब्द बोलायला संधी दिली. मी सर्वांचं मंडळाच्या वतीनं, आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.